शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 0 इतिहासातील अत्यंत गौरवाची अशी ही गोष्ट म्हणजे पट्टाचार्य विशुद्ध सागरजी महामुनिराज यांचे ज्येष्ठ शिष्य जन्मभूमी सोलापूर असलेले सोलापूरचे नगर गौरव श्रमणमुनी श्री 108 सुप्रभ सागरजी महाराज त्यांचे मातृभूमी सोलापूरमध्ये 16 वर्षानंतर 19 जुलै रोजी सत्संग ऐतिहासिक व भव्य असं स्वागत आदिनाथ मंदिर व सकल जैन समाजातर्फे करण्यात आलेलं आहे. 13 डिसेंबर 1981 रोजी त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या पूज्य मुनिश्रींचे पूर्वाश्रमीचे नाव मनोज राजन शहा जीवराज तरासे असं आहे. त्यांचं शिक्षण बालविकास मंदिर म्हणजे डफरीन चौकातील ज्ञान प्रबोधिनी या शाळेत झालं. त्या ठिकाणी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हिराचंद नेमचंद महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी तसेच चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA ही पदवी संपादन केली. सांसारिक जीवनाचा तरुण वयात त्यांनी त्याग करून ब्रह्मचारी व्रत स्वीकारले. 14 ऑक्टोबर 2009 रोजी आचार्य श्री विशुद्ध सागरजी महामुनिराज यांच्या सानिध्यात दिगंबर जैन श्रमणमुनी दीक्षा ग्रहण केली म्हणजे नग्न दीक्षा दहन केली. त्यांचं मराठी, प्राकृत, संस्कृत, हिंदी, कन्नडा, इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व आहे. धार्मिक साहित्य निर्मिती, पुस्तिका, काव्यलेखन तसेच सामाजिक माध्यमाद्वारे देश विदेशामध्ये असंख्य अनुयायी पोचलेले आहेत. त्यांचे विशेष असं प्रवचन विशेष असं असतं. यानंतरची पुढील माहिती आमचे समितीचे अध्यक्ष श्री संजोगजी गांधी हे आपल्याला विदित करतील. नियोजन सकल जैन समाजाच्या वतीने केलेलं आहे. दिनांक 28 जुलै मंगळवार रोजी सकाळी 7:30 वाजता चातुर्मास मंगल कलश स्थापना होणार आहे. दिनांक 29 जुलै बुधवार रोजी सकाळी गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जेवढे काय गुरूंचे शिष्य असतात त्या दिवशी ते आपल्या गुरूंना येऊन त्यांची श्रद्धांजली सत्यापूर्ण अर्पण करतात. तसेच दुपारी 2 वाजता त्यांचे जे गुरु आहेत विशुद्ध सागरजी त्यांच्या नावावर आम्ही निबंध स्पर्धा घेतली होती, सुविशुद्ध निबंध स्पर्धा. त्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आहे. 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता वीर शासन जयंतीचा मोठा महोत्सव साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम महावीर संस्कृती भवन शुक्रवार पेठ माणिक चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतभरातील मुलींचे शिष्यगण कालपासूनच दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांची निवास आणि भोजनची व्यवस्था सकल जैन समाजाच्या वतीने अत्यंत उत्कृष्ट करण्यात आलेली आहे. तसेच सोलापुरातील सर्व श्रावक श्राविका सकल जैन समाजाचे त्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत व धर्मलाभ घेणार आहेत. आता आपणा सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण सुद्धा या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे. आमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आपल्या वृत्तपत्राद्वारे, दैनिकाद्वारे, इलेक्ट्रिक माध्यमांद्वारे सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मिळावी की जेणेकरून मुनिश्रींच्या विचाराची, मुनिश्रींच्या देशनाची या धकाधकीच्या जीवनात त्यांना मार्गदर्शन होईल व त्यांचं जीवन सुकर होईल. 4 महिने जे रोज प्रवचन वगैरे चालणार आहेत त्याबद्दल सुद्धा आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी द्यावी. आपल्याला एक छोटंसं पुस्तक देण्यात आलेलं आहे, सुख के सोच नाही. त्याच्यामध्ये मुनिश्रींचे हे दिलेले आहेत, सूत्र दिलेले आहेत. आपल्या पेपरच्या न्यूजपेपरमध्ये रोज एका कोपऱ्यात ते सूत्र सुद्धा आपण प्रसिद्ध करावे ही सुद्धा सकल जैन समाजाच्या वतीने मी आपल्याला विनंती करत आहे. आणि
3 दिवस सर्व पत्रकार बंधूंना, सर्व समाज बांधवांना, सकल जैन आम्ही सर्व ट्रस्टी मंडळ आपणाला हात जोडून विनंती करतो की आपण सर्वजण आमच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे. सर्व कार्यक्रमांची प्रसिद्धी आपल्या दैनिकातून, वृत्तपत्रिकातून व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्वांना द्यावी. महावीर भवन शुक्रवार पेठ येथे दररोज सकाळी 8:30 वाजता 8:30 ते 10 या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये 4 महिने दररोज प्रवचन होणार आहे. त्याचा सुद्धा आपण धर्मलाभ घ्यावा.